मनोहर जोशींना मी असताना फार अगोदरपासून ओळखत होतो. ते शिवाजी पार्कलाच त्या ठिकाणी राहत होते. त्याच्यामुळे संबंध असणारा होता. परंतु एक आठवण त्यांची कायमची राहणार आहे की रिडल्सच्या वेळेस जे एक वातावरण निर्माण झालं होतं, त्या वातावरण निर्माण निवडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा जो रोल राहिलेला आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, तो माझ्या अंदाजानं महत्त्वाचा राहिला, मी असं त्या ठिकाणी मानतो. मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी असणाऱ्या बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना यशही आलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. मी असं म्हणेन की एक चांगलं व्यक्तिमत्व की ज्यांनी मुख्यमंत्र्याचा कालावधी असेल किंवा लोकसभेमध्ये स्पीकर म्हणून असतील, अत्यंत उमद्या रीतीने आणि न्याय पद्धतीने त्यांची स्पीकरशिप त्या ठिकाणी असणारी घालवली. मनोहर जोशी यांचं निधन हे शिवसैनिक आणि इतर त्यांचे जे मित्र परिवार जे आहेत त्यांना असणारं दुःखद घटना आहे, याच्याबद्दल दुमत नाही. मी माझ्या वतीने, पक्षाच्या वतीने आणि कुटुंबाच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पण करतो. बाळासाहेब, ते जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते तेव्हा आपणच सभागृहात होतात, असं एखादा काही प्रसंग असेल का त्यांनी खूप सहजपणे प्रसंग निभावून नेला? किंवा ते बरेच प्रसंग असे आहेत की त्यांनी सहजतेने निभावून नेला. एक असं नाही की जे त्यांच्या कालावधीमध्ये ते स्पीकर असताना मुशर्रफसुद्धा येऊन गेले. त्यांच्याच कालावधीमध्ये असणारं सावरकरांचं असणारं तैलचित्रसुद्धा सभागृहामध्ये लागलं. तेव्हा ही असे अनेक नाजूक प्रश्न आहेत की जे सांगता येतील की त्यांनी अत्यंत कुशलतेने हाताळले आणि त्याच्यामध्ये कुठेही कटुता येऊ दिली नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.